आपलं काय चुकलं हे शोधणारे आयुष्यात पुढे जातात आणि कुणाचं चुकलं हे शोधणारे कधी पुढे जात नाहीत. ते आहेत तिथेच राहतात. तुम्ही कुणासाठी तरी गरज आहात की कुणासाठी तरी गरजेचे आहात हे एकदा तपासून पहा. मग आपोआपच तुमच्या वागणुकीत फरक पडलेला जाणवेल. कधीतरी न पटणाऱ्या गोष्टींसाठी राग हा आलाच पाहिजे. नाहीतर ज्यांची तुमच्यासमोर उभे राहण्याची लायकी नसते ते सुद्धा लोक तुमच्या शांत बसण्याचा गैरफायदा घ्यायला विसरत नाहीत. या जगात सगळे आपलेच आहेत या भ्रमात कधी राहू नका. कारण कधीकधी आपलेच दात हे आपल्या जिभेचा चावा घेतात. हे विसरून कसं चालेल? गरीब लोक दिसायला खराब असतात आणि श्रीमंत लोक दिसायला खूप सुंदर असतात. म्हणून त्यांना वेगळी वागणूक दिली जाते असं खरं तर काही नसतं. दिसण्यावरून नाही तर त्यांच्याकडे असलेल्या बँक बॅलन्समुळे लोक असा दुजापणा करत असतात. एवढाच काय तो त्यांच्यात फरक असतो. आयुष्य चांगलं पण आहे आणि काही गोष्टी वाईट पण आहे. पण हे आपण ठरवायचं की आपण आयुष्याला चांगलं समजतो का वाईट, हे सर्व आपल्यावर अवलंबून असतं. माणसाच्या प्रगतीसाठी माणसाचे आचार आणि विचार चांगले असणे खूप महत्त्वाचे असते. साथ देणारे लोक हे कधीच परिस्थिती पाहत नाहीत आणि परिस्थिती पाहून पळ काढणारे लोक हे कधीच साथ मात्र देत नाहीत. पूर्वीसारखे दिवस आज राहिलेले नाहीत आणि पूर्वीसारखी काही माणसंही जिव्हाळ्याची आज राहिलेली नाहीत. जगात सर्वात सुंदर जर काय असेल तर ते माणसाशी असलेलं माणसाचं माणुसकीचं नातं. आयुष्यातील काही व्यक्ती या अगदी कबड्डीच्या खेळासारख्या आपल्याशी वागत असतात. तुम्ही यशाच्या रेषेला स्पर्श करणार इतक्यात तुमचे पाय खेचायला तयारच असतात. आज केलेली थोडी थोडी बचत उद्या जाऊन आपल्याला खूप मोठी कामी येते. सुई दोरा हरवलेला नाही तर तो आहे तिथेच आहे. पण आजकाल तो कोणी मागत नाही. कारण आजकाल तुटलेली नाती आणि फाटलेली मनं शिवायची कोणाला गरज वाटत नाही. देव कधी म्हणत नाही की माझी पूजा करा किंवा मला काहीतरी अर्पण करा. पण लोक हे सगळं करतातच. खरं तर देव म्हणत असतो की माणसाशी माणुसकीने वागा आणि माणसातच देव शोधा. सुविचार कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.